काल रात्र 3 मार्च 2026 साधारण रात्रीचे 1 वाजले असेल. त्यावेळेस अनवरी बेगम यांना एक विचित्र आवाज येतोय. आवाज म्हणजे शिस्काऱ्याचा, कान्याचा असा मादक आवाज येतोय. त्यांना त्या आवाजाने जाग आली. त्या हळूच उठल्या आणि त्यांना आवाज त्यांच्या सुनेच्या खोलीतून येतोय असं वाटलं. त्यांना कळालं काय झाले नेमकं. त्या हळूच आपल्या सुनेच्या दरवाजात खोलीत जवळ येतात. दरवाजा लोटून बघतात तर त्यांची सून, त्यांच्या मुलाची बायको आणि गावातील एक तरुणाबांड तरुण हे पूर्ण नग्न अवस्थेत असतात. एकमेकाच्या नग्न अवस्थेवर शरीरावर भिडलेले असतात. त्यांचा मादकप्रमाणे खेळ सुरू असतो. एकमेकाचे अंग कुचकारत असतात. हे बघून अनवरी बेगम यांना राग तळपायाची आग मस्तकात जाते आणि त्या ओरडू लागतात. त्याच्यानंतर पुढं काय होते ही सविस्तर स्टोरी ऐकण्यासाठी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. आपल्याला जायचं युपी मधलं एक भानापूर गावी. त्या भानापूर खेडेगावी त्या खेडेगावातील एक अनवरी बेगम आणि त्यांचा पती, त्यांचे एक मुलगा आणि एक मुलगी असं चौकोनी कुटुंब, सुखी कुटुंब राहतं. त्यांचा एक उदरनिर्वाह कष्टाळू कुटुंब असतं. शेती असते, शेतीत काम करतात आणि त्यांचा व्यवसाय असतो. ते भांडे काही असं सामान असतं ते दुसऱ्या गावात पोस्ट करायचं असतं, विकायचं असतं, बनवायचं असतं आणि विकायचं असतं असा त्यांचा व्यवसाय होता. त्या व्यवसायातून त्यांना खूप नफा होता. त्यांचे पती हे नेहमी ते व्यवसाय करायचे. मुलगा शिक्षण घ्यायचा, मुलगी घरी होती. असंच करता करता मुलीचं लग्न झालं. त्याच्यानंतर मुलगा होता. मुलगा हा शिक्षणात होता म्हणून ते एकटेच जायचे आणि महिन्यातून 1.5 महिन्याच्या नंतर ते घरी यायचे. पण मुलगा जसा वयात आला, त्यांच्या लग्नाची चर्चा झाली आणि अनवरी बेगम यांनी पाहुणे रावळे, नातेवाईक यांच्याकडं मुलीची शोधाशोध सुरू केली. आणि त्यांच्यात कसं असतं, त्यांच्यात मुलगी म्हणजे काही नसतं. त्यांच्यात फक्त आईचं म्हणजे दूध पारखं असतं. दूध पारखं असलं त्यांचं लग्न कुठे होतं, ते आपल्या समाजासारखं नसतं त्यांचं. त्यांना असं एक स्थळ चालून आलं. स्थळ चालून आल्यानंतर अनवरी बेगमनं बघितल्याबरोबर त्यांना मुलगी खूप चांगली वाटली. कारण की मुलीची आकृती बंद असा साचा होता. 36 26 36 म्हणजे 36 छाती, कंबर 26 आणि 36 खाली. म्हणजे सिंहकटी कंबर, नाके डोळे छान, कातील नजर, सोडोल बांधा, लांबाले केस आणि एक तशी मदनाची मूर्तिमंत अशी पुतळा असे असलेली हिना त्यांच्या डोळ्यात भरली. आणि त्यांनी सांगितलं, त्यांचा मुलगा आला, त्याला सांगितलं त्यांनी अनवरलं की बा अशी अशी मुलगी तुला पसंत आहे का. मुलानं बघितलं, मुलाचं छप्पर उडालं. उडाल्यानंतर त्याचं म्हणजे त्याला पसंत आली. त्यांचा निगाह झाला. निगाह झाल्यानंतर नवरी घरी आली. घरी आल्यानंतर त्यांचं काय जे व्हायचं ते झालं. तसा मुलगा 8-15 दिवस घरी थांबला. पुन्हा तो वडिलांसोबत धंद्याला जायचा. तसा तो निघून गेला आणि तसा तो गेल्यानंतर तो 1 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर 2 दिवस घरी यायचा, 1-2 दिवस घरी यायचा आणि 2 दिवसात आपलं उरकून पुन्हा जायचा. असं करताना तो काय करायचा, घरी आला ना, फक्त घरी आला की रात्रंदिवस म्हणजे सुरूच कार्यक्रम. म्हणजे तो काय करायचा, आग लावून जायचा आणि आग लागल्यानंतर इजवायला कोण येणार आहे, त्याच्याशिवाय कोण होतं. आता ती घरी एकटीच राहायची. या काय करायच्या, अनवरी बेगम या शेतात पण काम बघायच्या. शेतात काय झाले, तण झाले का काय झाले, एक चक्कर मारायला जायच्या. ही घरी राहायची. घरी असल्यानंतर हिला पण असं वाटायचं की बा आपली जवानी, उफळती जवानी, ही जवानी गेल्यानंतर हिचा उपभोग आता नाही घेतला कधी घेणार. असं करत करत तिच्या चित्र विचित्र विचार यायचे. आणि पुन्हा एक ती घरी बसेल असली की घरापुढून जाणारे जे टोळके प्रत्येक गावात, प्रत्येक खेडेगावात असो, शहरात असो, लोक चक्र मारतात आणि बघतच असतात आपला टप्पा लागतो का. आता तशी मदनाची पुतळा दिसत होती. त्याच्यानंतर कोणी पण तिच्याकडे पाहायचा, कोणी पण आकर्षित पाहायचा. म्हणजे वयस्कर माणूस जरी असला तरी तो तिच्याकडे बघायचा. अशी ती होती. पण त्यांच्याच घरात शेजारचा आदिल नावाचा विशीतला तरुण हा काय करायचा, हा यायचा आणि भाबी भाबी करत त्याच्यासोबत लाडीवाळ करायचा. लाडीवाळ करताना ते बोलायचा. असं असं त्यांचं 8-15 दिवस चाललं. तिनं सांगितलं बुवा तुम्ही घरी आता हे चांगलं नाही. त्यानं बोलला आणि त्यानं त्याचा एक बाण मारला. तो म्हणाला, भाभी तुम बहुत अच्छी दिखती हो, बहुत खूबसूरत हो, मेरे जैसे तुम्हारे जैसी बेबी मिली, औरत मिली तो मैं बहुत खुश रहूंगा. आता ते हिंदीत बोलत होतं, आपण मराठीत सांगणार आहे. ते सांगितलं की "बा मला तुम्ही खूप आवडतात, असं आहे तसं आहे. आणि तुमचा नवरा काय आहे, इतकी चांगली बायको असून ते इकडे तिकडे फिरतंय, त्याला काही कळत नाही का." तिला पण कळालं आणि यानं हळूच कोण तिच्या सौंदर्याची स्तुती केली आणि कोणतीच अशी स्त्री नाही
कोण्या जाती धर्मातली स्त्री असो, तिचं सौंदर्याचं उखाण गायलं, तिला जर का झाडावर चढवलं, ती खूप झाडावर चढते. कारण ती दिसायला कशीही असो, फक्त तिचं गुण गायचे. ती तुमच्यासाठी काही करायला बसली. पण तिच्यात जर का तुम्ही जर का तिच्या त्रुटी काढल्यात, मात्र ती तुम्हाला भाव देऊ शकत नाही. असं ज्यानं डाव चालला, त्याने सांगितलं तुम्ही काही पण म्हणताय आणि त्यानं हळूच करून तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, "मला तुम्ही आवडतात, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि तुम्हाला बघितल्याशिवाय मला पाणी पण गोड लागत नाही. म्हणून मी रोज तुम्हाला भेटण्यासाठी येतो." आणि ती लाजली, हसली, उठलं, जवळ गेला आणि एक हात धरून जवळ खेचलं. जवळ खेचल्यानंतर त्यानं तिच्या ओठाचं चुंबन घ्यायला सुरुवात केली. एक हात तिच्या नितंबावर फिरवत होता आणि एक हात तिच्या स्तनावर कुरवाळत होता. असं करता करता ते पण म्हणजे 1 महिना झालेलाच होता. 1 महिना होऊन गेलेला होता नवऱ्याचा स्पर्श. त्यात त्या अशा दणकट आणि रागाट पुरुषाचा स्पर्श जाणवल्यानंतर ती पण बाई चावताळली आणि त्याच्यानंतर तिचे पण शरीरावरचं लक्ष विचलित झालं आणि ती पण कामवासनेने भडकली, गरम झाली आणि क्षणार्धात केव्हा त्यांच्या दोघांच्या अंगावरचे कपडे बाजूला पडले. दोघांनाही कळालं नाही आणि मस्त कार्यक्रम झाला. घासून-पुसून रंगात कार्यक्रम झाला. चांगले दोन्ही पण शरीर तप्त होते. युद्ध सुरू झालं. युद्धात खूप लढाई खेळली, खूप घोसाघोशी झाली, घासाघूस झाली, घामाघूम झाली आणि शांत होऊन पडली. शांत झाल्यानंतर कपड्याची पुन्हा आवराआवर झाली. पुन्हा हसून एकमेकांना निघून गेली. असे 2-3 दिवस गेल्यानंतर पुन्हा त्यांना युद्धाची आठवण झाली. नंबर एकमेकाचे होतेच. फोनवर बोलू लागले. असं बोलता बोलता तासनतास बोलायची. सासू कधी बाहेर गेली की ती पण बोलायची. सासू-सुना म्हणजे एकमेकीला लेकीसारखा जीव लावायच्या. एकमेकीशिवाय करमत नसे. अशा दोघी जणीचा जीव होता. पण काय करणार मित्रांनो, ज्या एका स्त्रीला जशी आपल्या पोटाला भूक लागते, तशी पण पोटाखालची भूक पण असते. आणि पोटाखालची भूक ही कशीही शामवत नाही. कमीत कमी तुम्ही पोटाची भूक लागल्यानंतर भाकर नसल्यानंतर दुसरे बिस्किटचे पुडे खाऊन, चहा घेऊन, कशी का होईना पाण्यानं का होईना तुम्ही तुमची भूक शांत करू शकता. पण पोटाखालची भुकीचं प्रमाण ज्यावेळेस प्रमाणाच्या बाहेर वाढतं, त्यावेळेस कार्यक्रम लागतोच. तसंच झालं. त्यांचं मग दिवसा करायचे, रात्री करायचे, अपरात्री करायचे. नंतर ती बोलावलं, ती यायची. समोरच्या घरात अनवरी बेगम झोपेल राहायच्या आणि मागल्या खोलीत त्यांची सून झोपेल राहायची. ती म्हणजे हिना. हिनाचं वय 22 वर्ष होतं आणि ज्या बेगम होत्या ह्या 50शीतल्या होत्या. ह्या बाहेर झोपी जायच्या कारण शेतातून दमून यायच्या आणि ही काय रात्री बोलवायची. बोलावल्यानंतर तो यायचा. हळूच मागायला दारातून यायचा. रात्रभर गोलसा-गोलशी खेळायची. पूर्ण नांगा-पुंगा कार्यक्रम चालायचा त्यांचा आणि पुन्हा तो 3 ते 4च्या दरम्यान उठायचा आणि तो त्याच्या घरी निघून जायचा. हिनाचं आणि आदिलचं हे रोजचं मिलन सुरू झालं. पण एक काल रात्र आली. काल रात्र म्हणजे 3 मार्च 2026 ही मध्यरात्रीचा 1चा टाईम असेल. आता याच्यात एक 64 कलापैकी कला बघणार आहे आपण. याच्यात काय करायचं तो ही काय इतकी त्याच्याकडे आकर्षित झाली? कारण तिला तिचा नवरा अनवर हा का नसे आवडत. कारण आदिल हा का आवडायचा? कारण की आदिल काय करायचा तुम्हाला माहिती आहे का? मी तुम्हाला चित्र देतोय ते काल्पनिक चित्र म्हणून ते चित्र देतोय. त्याच्यातला जो वरचा भाग असतो योनीचा, जो नाकासारखा भाग असतो त्याच्या वरचा जो भाग असतो, त्या ठिकाणी तो काय करायचा बोट आत घालायचा. किंवा वल्ल थुका लावून तोंडानं बोट ओलं करायचा अंगठा आणि त्या अंगठ्याने तिथं रब करायचा. रब केल्यानंतर आणि जे छाती आहे तिची, स्तन आहे, ते नेपल आहे, ते नेपल होटात घ्यायचा आणि होटात घेऊन त्याला जीभ लावायचा आणि त्याच्यानंतर जो एक दुसरा हात आहे, हा जो हाताचा अंगठ्याचा, तो नाकाच्या वरचा जो भाग आहे तिथला जिथून सुरुवात होती योनी जागा, त्या ठिकाणी तो हलक्या हाताने असा मालिश करायचा. तुम्ही कशाला असा रगाडचा, रगडून नाही, असा हलक्या हाताने बारीकसा असा स्पर्श करायचा, असा मऊ आणि असा असा घासायचा. त्यावेळेस स्त्री एवढी जोराने उत्तेजित होती, कारण की जिचं नेपल, जिच्या स्तनाचा अग्रस्तनाचा भाग हा तो तोंडात घ्यायचा आणि जो जिभेच्या शेंड्याने त्याला कुरवाळायचा. त्यावेळेस तर ते वेगळेच आनंद व्हायची आणि तिला त्याचाच स्पर्श हवा असं वाटायचा आणि तिच्या तोंडातून ऑटोमॅटिक शिस्काऱ्या निघायच्या. आवाज विचित्र, चित्रविचित्र आवाज निघायचे आणि असंच त्यांचा सुरू असताना 3 मार्चची रात्र होती आणि त्याच वेळेस 1चा टाईम होता. त्यांना आवाज आला. त्या पाणी पिण्यासाठी उठल्या. त्यांना आवाज चित्रविचित्र आवाज येऊ लागला. असा कण्याचा आणि याचा आवाज येऊ लागला. कारण की फुल मोसमवर गाडी होती. दोन्ही पण फुल रंगात खेळ आलेला होता. दोघांच्या पण अंगावर एकही कपडा नव्हता. पूर्ण नग्न अवस्थेत होते. त्याने आतून खोली बंद पण करेल नव्हती. ते कारण त्यांना माहित होतं, की अनवरी ह्या काही उठत नाही आणि ह्या एकदा झोपल्या की सकाळीच उठतात. त्याच्यामुळे पण त्यांना तहान लागली असेल किंवा काही बाथरूम आली असेल, काहीतरी झालं असेल त्याच्यामुळे त्या उठल्या आणि त्या आपल्या सुनेच्या खोलीतून आवाज येतोय आणि का आवाज येतोय असं विचित्र म्हणून त्या आता आपला काही लेख घरी नाही आणि
कस काय आवाज येऊन राहिला, म्हणून त्या तिथे जाऊन बघण्यासाठी गेल्या. त्यांनी दरवाजा लोटला. त्यांनी बघितलं की त्यांची सून पूर्ण नग्न आहे आणि त्यांच्या गावातला शेजारचा राहणारा आधीला हा नग्न आणि दोघं जण वासनेचा खेळ बरबटलेत. एकमेकाच्या अंगावर तुटून पडलेत. त्यांनी 2 मिनिटं 3 मिनिटापर्यंत त्यांनी तो खेळ बघितला आणि त्यांच्या पायाची तळपायाखालची जी वाळू सारखाची ती सरकली. त्यांना असं वाटू लागलं आपल्या डोक्यावर आभाळ कोसळलंय. काय होतंय काय नाही. त्यांनी लगेच ओरडून म्हणले आणि ते दोघं जण भानावर आले. भानावर आल्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली. माझा लेक पैसे कमवण्यासाठी बाहेर जातोय. तुझा सासरा बाहेर जातोय. माझा लेक तुझा नवरा तू बाहेर जातोय. तुला पैसे तू आणि मी सुखात राहावं याच्यासाठी आणि तू असले धंदे का करते. तिनं पण शांत करण्याचा प्रयत्न केला. तिच्यामुळे लोक जर उठलेत गावात नाचक्की होईल, बदनामी होईल, असं होईल. तिला वाटू लागलं. तिनं शांत करण्याचा प्रयत्न केला. पण अनवरी बेगम या भलत्या चिडेल होत्या. त्यांनी बोलायला सुरुवात केली. तू आमचं नाक गमवलं, आम्ही केलेली इज्जत कमवली, गमवायचा प्रयत्न केला, असं केलं. आता त्या बोलत होत्या. त्याच वेळेस आणि एक वासनेनं पिसाटलेली हिना वय वर्ष 22 आणि आदिल हा 20 वर्ष हे वासनेनं बरबरलेले होते. कारण यांचा अजून काही हत्यार काही थंड झालेले नव्हते. म्हणजे त्यांची कामवासना पूर्ण झालेली नव्हती. नेमकी उच्च स्तरावर कामवासना गेलेली होती. कारण की यांना अंगठ्याचा खेळ लावलेला होता आणि होटाच्या जिभीचा खेळ लावलेला होता. त्याच्यामुळं फुल रेंजमध्ये गाडी होती. त्याच्यानंतर त्यांनी तिनं जी सून होती हिना हिना हिनं वय वर्ष 22 हिनं काय केलं मागून गेली आणि बोलता बोलता मागून गेली आणि सासूचं तोंड दाबलं आणि खाली बेडवर पाडलं. पाडल्यानंतर आता हे नंगेचे दोघं नंगेचे यानं कपडे घातलेलंच नाही आणि यांनी काय केलं पुन्हा त्याच्या दोघं जण तिच्या बोकांडी बसले. आता अनवरी ह्या किती केलं 50 वर्षाच्या होत्या. यांची ताकद कमीच होती. कारण हे एक 22शीतलं 21शीतलं आणि याच्या पुढं कसं काय ताकद चालणार आहे. त्या शांत झाल्या. ते दोघं जणांनी गळा दाबला, गळा आवळला, मानेचं हाड त्यांच्या मळले गेलं आणि जागेत त्या मरण पावल्या. मरण पावल्यानंतर आता यांचा वाचण्याचा खेळ अर्धा राहील होता. त्यांच्याच लाटच्या बाजूला यांनी पण राहिलेला आपला जो खेळ होता हा पूर्ण खेळ चालू केला. लक्षात ठेवा. हा पूर्ण खेळ झाल्यानंतर त्याच्यानंतर ती उठली. झाल्यानंतर कपडे आवरले. आदिल तिथून निघून गेला आणि नंतर तिनं आरडाओरडा केलं की माझ्या सासूला हार्ट अटॅक आल्याने वारल्या. त्याच्यानंतर तिने नवऱ्याला फोन केला. ते सासू एकदम पाणी पिण्यासाठी उठल्या आणि एकदम कोसळल्यात. काय झालं काय माहित. ते घरी आले. दोघं बाप लेकं घरी आले. त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक आला असेल. कारण कोरोनाच्या लशी घेतली. कोरोनाच्या लशीमुळे हार्ट अटॅक हे कॉमन गोष्ट झालेली. कोणाला हार्ट अटॅक हे कॉमन झाले. त्याच्यामुळे जाऊ द्या. गेले त्यांनी त्यांच्या मुस्लिम धर्माच्या विधीनुसार दफनविधीचा कार्यक्रम उरकला. आता पण उरकल्यानंतर 4-5 दिवस ते घरातच होते. पण त्यांना त्याच्या सासरे बोलणं असं काहीतरी वाटू लागलं, की बाबा आपल्या सुनेत काहीतरी बदल आहे बा. सुनेच्या चेहऱ्यावर असं दुःख जाणवत नव्हतं. त्यांच्या मनात पाल चुकायची. पण एक दिवस काय झालं, जी लग्न जाऊन नंदन होती, ती लग्न करून गेलेली होती. ती घरात होती. घरात असल्यानंतर काहीतरी सामान्य कशावरून त्यांची कुरबुर झाली. त्यावेळेस हेनानं त्याच्या नंदेला सांगितलं, तुझी आई, तुझी आम्ही जशी मी शांत केली, तशी पण तू शांत करण्यासाठी मी टाइम पण लागू देत नाही. कारण तुझ्या मम्मीला पण मीच तुझ्या आम्ही जाणलं मीच शांत केलेले, आवाज बंद केला, तुझा पण आवाज बंद करेल. आज सांगितल्यानंतर सगळ्याच घराच्या पायाखाली वाळू सरकली आणि त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस स्टेशनला सविस्तर रिपोर्ट दिल्या. पोलीस स्टेशनने पण PSI वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलं. वरिष्ठांच्या निर्देशनाखाली पुन्हा ते सापळा काढण्यात आला. त्याचं PM केलं बॉडीचं PM केल्यानंतर त्याच्यात समजून आलं की हा हार्ट अटॅक नसून हा गळा दाबून खून आहे. त्याच्यानंतर हिना वय वर्ष 22 आणि आदिल वय वर्ष 20 यांना रेस करून अटक करण्यात आली आणि त्यांचा पुढील तपास सुरू आहे. विचार करा, एक वासना वासना म्हणजे नवीन नवरी जरी असली ना, तुम्ही का बरं सोडताय. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला वासनेचा खेळ आहे, हिनं सरळ सरळ नवऱ्याला सांगायचं असतं माझ्याकडून वासना दबत नाही, तुम्ही घरी थांबा. काही अडचण नव्हती ना. तुम्ही तुमचे सासरे करू द्या आणि तुम्ही घरी थांबा. काही अडचण नव्हती. याच्यातून आपल्याला एक शिकायला भेटतं मित्रांनो, की वासना ही एवढी प्रबळ आहे. त्याच्यासाठी तुम्ही खुलं बोला. तुमच्या पार्टनर सोबत खुलं बोला आणि जे असेल ते खरं खरं बोलण्याचा प्रयत्न करा आणि होणारे गुन्हे तुम्ही याच्यातून थांबवू शकता. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.